वसई पश्चिमेतील सनसिटी या उच्चभ्रू परिसरात महसूल विभागाच्या मोकळ्या भूखंडावर सुरू असलेल्या वसई महोत्सवावरून प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। प्रशासनाची कोणतीही अधिकृत परवानगी नसताना तसेच सुरक्षेचे नियम पाळले गेले नसतानाही हा महोत्सव बिनधास्तपणे सुरू असल्याचं समोर आलं आहे। या महोत्सवात विविध व्यावसायिक स्टॉल उभारण्यात आले असून वस्तूंची विक्री केली जात आहे। तसेच आकाश पाळणा, झिगझॅग सारखी मुलांच्या मनोरंजनाची खेळणीही उभारण्यात आली आहे। मात्र आयोजकांनी महसूल विभाग, अग्निशमन विभाग किंवा अन्य संबंधित यंत्रणांची आवश्यक परवानगी घेतली नसल्याची माहिती आहे। या प्रकरणी 8 मे रोजी माणिकपूर पोलीस ठाण्यात 5 आयोजकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी 13 मे रोजी महोत्सव तत्काळ बंद करण्याचे लेखी आदेशही जारी केले। तरी देखील महोत्सव सुरूच असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत। विशेष म्हणजे महावितरणकडून या महोत्सवाला वीज पुरवठाही करण्यात आल्याचं समोर आलं आहे। मागील वर्षी अशाच एका जत्रेत आकाश पाळण्यात विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाला होता। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा विषय अधिक गंभीर मानला जात आहे। माणिकपूर पोलीस चौकी अगदी हाकेच्या अंतरावर असतानाही महोत्सव बंद करण्यासाठी ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। अधिकारी कारवाई सुरू आहे असे सांगत असले तरी प्रत्यक्षात महोत्सव सुरूच कसा असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। माझं नाव तेजल आशिष जाधव, तलाठी दिवाणमान। ॲक्च्युली ह्याच्या वर्षा चोटालिया आणि इतर 4 यांच्या विरुद्ध ह्यासाठी गुन्हा दाखल केला होता। परंतु मी स्वतः काल येऊन गेले, नोटीस यांना दिली, सांगितलं कार्यक्रम करू नका। प्लस मी यांना वैयक्तिकरित्या फोनसुद्धा केले होते, कार्यक्रम करू नका, म्हणजे मॅडमचंच पत्र आहे। आता हे ऐकत नाही तर आम्ही आता आलो इथे कारवाई करायसाठी। बघू काय मॅडमनी पत्र काढलं होतं ना ह्यांना की करू नका हे कार्यक्रम, आणि पत्र पण दिलेलं आहे की काही जर दुर्घटना घडली तर सर्वस्व जबाबदारी ह्यांची राहील।